पदार्थ असेल तर तो म्हणजे काय, तर ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी. आमटी अशी असते ना की ती सर्वांनाच आवडते. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत आमच्या इकडे सर्वच लोक ते आवडीने खातात. आणि तेच आमटी बनवणं अगदी साधी आणि सोपी आहे बरं का मंडळी. तर चला आज बनवूया आपण तीच आमटी. पण ती आमटी बनवण्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि कमेंट देखील नक्की करा. राम राम मंडळी, आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तरी एक लाईक करा बरं का. लाईक करायला बिलकुल विसरू नका, कारण की इथं आपण विदर्भातील स्पेशल अशा रेसिपी बनवतो. आणि आज तर बनवतो विदर्भातील स्पेशल अगदी सर्वांच्या आवडीची दाण्याची आमटी. तर दाण्याची आमटी बनवण्यासाठी काय करायचं आहे, दाण्याची आमटी बनवणं हे अगदी साधं आणि सोपं आहे बरं का. त्यासाठी काय करायचं, मस्त दाणे म्हणजे तुरीच्या ओल्या शेंगा आणायच्या. तुमच्याकडे शेत असेल तर शेतातून तोडून आणा, नाही तर मग बाजारातून आणा. बाजारात आरामात हिवाळ्यामध्ये भेटते, ते आणा. त्याला चांगलं सोलून घ्या, किडं काय का ते काढून घ्या व्यवस्थित. आणखी दाणे काढल्याच्या नंतर काय करायचं, लसणाचा गाठा घ्यायचा, त्याच्या 5-6 कळ्या काढायच्या. आणि मग काय करायचं, काही नाही, बस गॅस चालू करा, कढई ठेवा, त्याच्यामध्ये टाका 5-6 मिरच्या. तुम्हाला जेवढं तिखट आवडते तेवढं बरं का. आणि मिरची चांगली तेलावर परतून घ्या. त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचे दाणे आणि लसूण आणि टमाटर. हे सर्व साहित्य व्यवस्थित मस्त मोहागी असं भाजू द्यायचं बरं का, तेल टाकून. झाकण ठेवून द्यायचं, नाही तर मग दाणे साऱ्या घरभर आणि ओट्टा सारा खराब, सगळीकडे दाणा तुडतुड उडन असं होते बाबा. म्हणून हे शिजवताना ना झाकण लावून शिजवायचं आणि 2-2 मिनटांनं खोरत राहायचं. म्हणजे काय होते की काय म्हणते बा, ते खालून लागत नाही. आता आपले दाणे व्यवस्थित मोहागी भाजून झालेले आहे. आता मी ते काढून घेतले आणि बारीक वाटून घ्यायचे. मिक्सरमधून वाटा, नाही तर पाट्यावर वाटा. पाट्यावर वाटले तर चांगलं, पण आता पाट्यावर नाही वाटायचं आहे तर मिक्सरमधून वाटा. ठीक आहे. आता इकडे त्याचकडे ठेवलं आहे मी तेल. तेलामध्ये टाकलं 2-3 लसणाच्या कळ्या बारीक चिरून. त्या पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकल्या तरी चालेल. जिरं मोहरीची फोडणी द्यायची आणि त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकला. आणि अवश्य घालायचं ते म्हणजे का, तर कढीपत्ता. कढीपत्ता घातल्याशिवाय आमटीला चव येत नाही. असं म्हणा की कढीपत्ता घातल्यानं चव एकदम सुपरचे उपर असं. तर आता कढीपत्ता घालून हे सर्व साहित्य घातल्यानंतर व्यवस्थित त्याला शिजू द्या कांद्याला. चांगल्या तऱ्हेनं कांदा शिजला की मग काय करायचं, आपल्याला जे आपण वाटून घेतलं होतं ना, ते वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. बघा, सर्वच टोमॅटो वगैरे सर्वच वाटून घेतले होते आपण. मिरची, टोमॅटो, दाणे, लसूण, हे सर्व साहित्य आता तुम्ही मिक्स करून घ्या व्यवस्थित. बघा, अगदी या प्रकारे. तसं पाहायला गेलं ना, हे आमटी बनवायला अगदी सोपी असते बरं का. आणि खायला ती तेवढीच चांगली लागते. जसं की तुम्ही भाकरीसोबत खा, भातासोबत खा, पोळीसोबत खा, एक नंबर. बघा, आता त्याला थोडंसं व्यवस्थित तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, थोडंसे पीठ म्हणजे का, कणिक. कारण की हे टाकल्यानं ती आमटी एकसंध होते. म्हणजे असं पाणी इकडे ना दाणे इकडे असं होत नाही. आणि खायला एकदम चोपडी लागते. म्हणून हे थोडंसं कणिक टाकून घ्यायचे. आणि ते टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. बघा, ते तेलातच व्यवस्थित शिजले जाते. आणि त्याच्यानंतर यामध्ये काय टाकायचं आहे, तर आमचूर पावडर टाका. आणखी तुम्हाला वाटलं तुम्ही चिमूटभर हळदही टाकू शकता. बघा, आता व्यवस्थित तेल सुटत आलेलं आहे ना. हां, आता आपण याच्यामध्ये मीठ आणि आमचूर पावडर टाकून घ्यायचं. आणि हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे सर्व करताना गॅस मात्र मीडियम फ्लेमवरच ठेवायची, कुठेही वाढवायची नाही. आणि आता आपण मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. हे सर्व टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आणि मग जर तुम्हाला सुकं आवडत असेल तर तुम्ही सुकंही ठेवू शकता, पण थोडंसं पाणी टाका, म्हणजे आमटी एक नंबर लागते बरं का. आता यामध्ये टाकलेली आहे मी कोथिंबीर म्हणजे सांबार. ते टाकून मिक्स केलं. आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी.
पाणी टाकून मस्त 10 मिनिट खदखद शिजू द्यायची आणि आपली आमटी होते तयार. आता तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि पाण्याची गोष्ट कराल तर तुम्हाला पाणी जेवढं टाकायचं आहे ना, कमी जास्त तेवढं तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. आता बघा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मस्त त्याला व्यवस्थित 5-7 मिनिट किंवा 10 मिनिट जवळपास मस्त शिजू द्यायचं. बघा किती छान शिजत आहे. आता आमटी झालेली आहे तयार. आता घ्या वाढून ताटात आणि भूक लागली असेल तर घ्या खाऊन आणि एकदा अशी नक्की बनवून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.